हाय नमस्कार। तर मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कोणी नवीन ताई असेल तर प्लीज ब्लॉग पूर्ण पहा। तर आजचा ब्लॉग आहे आपला किचन टूरचा। तर मी तुम्हाला माझं किचन दाखवते, तसं तर तुम्ही हमेशाच पाहता मी तिथे काहीतरी रेसिपी वगैरे बनवत असते, काम करत असते। तर आता मी त्यात थोडेसे बदल आणले आहेत, तर त्यामुळे ना माझं किचन अगदी स्वच्छ आणि सुटसुटीत मस्त दिसत आहे। एवढ्या छोट्याशा किचनला मी कसं ठेवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सो व्लॉग न स्किप करता पाहता येईल। तर चला मी तुम्हाला दाखवते। तर इथून आहे ताईनो माझं किचन, छोटसच आहे, जास्त काही मोठं नाहीये। तर हे बघा, तर मी ना किचन साठी ह्या ट्रॉल्या बनवल्या आहेत। तर इकडून असं आहे, इकडून दाखवते तुम्हाला। तर अगोदर भांडे ग्लास वाट्या इथं ठेवायचे आणि खूप पसारा दिसायचा, म्हणून म्हटलं की चला आपण किचन साठी ट्रॉल्याच बनवून घेऊयात। तर हे बघा, वरती भांडे आहेत, हांडा, परत हे डब्बे वगैरे, पिठाचे डब्बे, आणि हे जे आहेत ना ह्यात मी साबण वगैरे ठेवलेलं आहे, सध्या तिथे ठेवलं आहे। अजून काही मी व्यवस्थित लावलं नाही, पण लावून घेईल मी। हा लग्नातलाच फ्रीज आहे, जुना झालाय पण चांगला चालतोय। तर तुम्हाला मी ट्रॉल्या दाखवतात माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून, मी सेविंग मधून ह्या ट्रॉल्या बनवल्या आहेत ताईनो। आणि परत ती एक हे काचेचं ते कपाट। तर इथं मी काही ताट आणि प्लेटा वगैरे ठेवले आहेत। तसं जास्त माझ्याकडे भांडे नाहीत, पण रात्रीचे काही घासून ठेवलेले आहेत मी बाहेर। तर ही पूर्ण एक बाहेर निघते ट्रॉली, आणि ह्यात आहेत ग्लास, वाट्या वगैरे, सगळं काचेचे आहेत इकडे। आणि यात काही चमचे वगैरे असं ठेवायला हे बॉक्स आहे। तर इथं मी भरण्या ठेवल्यात वरच्या ह्यात, नंतर मी तिथे ठेवणार, चांगल्या भरण्या आणणार आहे तिथे ठेवायसाठी। तर तोपर्यंत इथे ठेवल्यात, ह्या जुने झालेल्या आहेत। आणि खाली हे पातेले वगैरे आहेत स्टीलचे, ही पण पूर्ण निघते बाहेर। तर हा फक्त एक दरवाजा आहे इथे, हे मोकळं आहे इथे। आणि ह्याला आहे बघा आत ठेवायला, इकडून हे खूप छोटस आहे। आणि ह्याला असे 2 ट्रे दिलेले आहेत, तर ह्यात सुद्धा मी ठेवू शकते भरण्या वगैरे इथं खाली इथे। तर अजून काही मी व्यवस्थित ठेवलं नाही, आताच बनवलंय। हळूहळू आपण तर चेंज करतच राहतो। तर कसा वाटला किचन, तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा ताईनो। आणि जे खरं सांगू तुम्हाला, तर वर्षभर मी सेविंग करते, म्हणजे ह्या डिसेंबर पासून तर पुढच्या डिसेंबर पर्यंत मी सेविंग करते। आणि मग नंतर असे काहीतरी मोठी वस्तू घेते स्वतःसाठी किंवा यांच्यासाठी पण। तर यावेळेस मी म्हटलं पैसे ठेवून तरी काय करायचं ना, आपलं किचन तरी छान दिसायला पाहिजे, म्हणून म्हटलं यावेळेस की चला काही न घेता आपण ट्रॉल्याच बनवून घेऊया, म्हणजे मला स्थान कमी पडेल आणि आपलं किचन सुद्धा छान दिसेल। तर दरवर्षी मी अशी सेविंग करते। मी 2 वर्षी माहीच्या बाबांसाठी 2 अंगठ्या केल्या होत्या 5-5 ग्रॅमच्या। आणि दरवर्षी मी माहीची फीस सुद्धा भरते, खूप मोठी रक्कम असते ती पण, बर का। जशी आपण एक गृहिणी आहे त्या मानाने ती खूप मोठीच असते माझ्यासाठी। 15-20 हजार मी माहीचे भरते, आणि उरलेल्या पैशातून असं गोल्डची सेविंग करते। नाही तर मग आता जसं किचनला ट्रॉली केली, तर त्यात मला खूप छान वाटलं, आणि पुढे करायला मला अजून सुद्धा छान वाटतं। तर दर महिन्याला मी थोडी थोडी सेविंग करते, 2-3 हजार ने, अशी 2000च्या पुढेच करते मी, कारण की हे मला देतात तर त्यातून मी तेवढी उरवते। आणि तुम्ही पण करू शकता, जशी आपल्या मिस्टर देतात तर त्यानुसार आपण करू शकतो। म्हणजे तुम्हाला किती देतात, तुम्ही किती ठेवू शकता दर महिन्याला। तर प्रत्येकाने सेविंग केली पाहिजे, आणि असं काहीतरी घेतलं ना आपल्याला खूप छान वाटतं बघा। आणि जे ते असं दिलं आहे ना, त्याला काहीतरी करा, लाईक करा, डिसलाईक करा, आवडलं तर लाईक करा, नाही तर डिसलाईक करा, काहीतरी करा त्याला। ते कशाला दिलंय, एवढी मी मेहनत करते। आता माझ्या दोघी मुली झोपल्या आहेत, रात्रीचे बघा किती वाजलेत,
10:30 वाजले. होय. 10:30 वाजता मी आवरून व्हिडिओ बनवला आहे दोघींना झोपून. तर आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. काहीतरी झालंच असेल ना, आवडला असेल, नाही तर नाही आवडला असेल. लाईक करा, डिसलाईक करा, काहीतरी करा त्या बटनाला. आणि जे सबस्क्राईबचं दिसतंय ना पांढरं पांढरं, त्याला जरा असं दाबा प्लीज ताईंनो, सपोर्ट करा. डिसलाईक धरले जाणार नाही. आणि हा एक गोष्ट राहिलीच, रोज रोज व्लॉग टाकत नाही, कारण की कसं आहे ना, एकटीच असते मी आणि रोज रोज माझ्या आयुष्यात तेच होत राहतं. म्हणजे सकाळी उठा, मुलींचं टिफिन बनवा, त्यांना शाळेत पाठवा, नंतर दुर्वा उठते, हेच होत राहते. आणि मला वाटते कशाला तरी तुम्हाला बोर करायचं सारखं सारखं तेच दाखवून, म्हणून थोडंसं मीच रिलॅक्स होते. आणि लेकरं 2-2 सांभाळायचे एकट्याने, ते पण खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. कोणी जवळही नाही बाबा, थोड्या वेळ सोडून आलो, बसा इथं आपलेच आहेत असं म्हणता येत नाही. तर एकटीला एवढं सगळं झेपत नाही, म्हणून थोडंसं त्यांच्याकडेच लक्ष देते. ब्लॉगला थोडंसं हे केलं, आता हे आल्यावर मग मी डेली ब्लॉग्स टाकत जाईल. तर मला ना तुमच्यासोबत हे शेअर करायला खरंच खूप छान वाटतं. माझाही टाइम जातो, थोडासा छान वाटतं. आणि तुम्ही फक्त सबस्क्रायबर नाही तर माझ्या बहिणीसारख्या आहात, ताई आहात. तर प्लीज ताईनो, आवडलंच तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. चला तर भेटूया असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. झोपते आता मी पण.